तकदीर म्हात्रे रेग्युलर क्रिकेट खेळताना आपण तकदीरला देखील बहुधा पाहतो नेहमीच. तर या दोघांना शुभेच्छा. बॉल आपण लगेच पुरवायचा आणि मॅचला सुरुवात करायची आहे. अर्जुन करता आता थोडाच वेळ राहिलाय, फक्त थोडं लक्ष केंद्रित करा स्वयंसेवक. आपण 2 ओव्हर पण आता ते चालेल का, काय म्हणणं आहे? दोन ओव्हर अर्जुन करता म्हणतायत 2 ओव्हर. कसं काय 2? यस ठीक आहे. चला थोडंसं आता कॉपरेट करायचं आहे, कारण की वेळ आपण घालवला आता थोडासा. एकतर अजून जास्त कालव झाला तर सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमला जास्त स्ट्रगल करावं लागेल, ह्याची दक्षता आपण घ्या. सो क्रिकेट आपल्याला चांगलं पाहायचं आहे, त्या दृष्टिकोनातनं हा निर्णय आयोजनकर्त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांची मॅच. तर मॅचला नक्कीच सुरुवात आपण पाहू शकाल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऋणव 11 नारंग संघ. विकी हजारे मागच्या मॅचचा मॅच विनर. एकाडपाड्याच्या अगेन्स्ट अफलातून इनिंग त्याची आपण पाहिली होती. आणि सोबतच स्ट्रायकिंग एंडला आता अमर पाटील देखील आलाय. आता ताकद द्विगुणित झाली आहे. अमरला विसरून चालणार नाही. ह्या हंगामामध्ये 50 सुरुवात केली होती या खेळाडूनं. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. तर एका बाजूने आता आयकॉन प्लेअर देखील पाहायला मिळतील, परंतु मनोहर भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुसज्ज झालाय. यस, आदित्य गोरपेकर आणि प्रणव पाटील हे 2 आयकॉन प्लेअर पाहायला मिळतील, परंतु गोलंदाजी करताना मनोहर भोईर पहिलाच बॉल लॉप करायचा होता. तेच तर्रार चेंडू. अपील उत्साह पाहू शकाल, सारं काही सांगून जाईल, कारण की टीम स्पिरिट, टीम युनिटी आणि आत्मविश्वास या साऱ्या काही गोष्टी सध्या तरी गावदेवी नारिवली संघ दाखवत असताना अगेन्स्ट ऋणव 11 नारंग संघ मागच्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग आपण पाहिली होती. आता अमर पाटील स्ट्रायकिंग एंडला पहिला डॉट आलाय, त्यानंतर काय प्रत्युत्तर असेल अमरचं ते देखील पाहावं लागेल. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू बॅट आणि पॅड मधनं पुन्हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकच जल्लोष, हर्षोल्लास पाहतोय. 40+ जरी हा खेळाडू असला तरी ह्या खेळाडूची फिटनेस लाजवाब आहे. मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं उपांत्य फेरीमध्ये बेलिवलीच्या अगेन्स्ट काय झेल पकडले आणि सुपर फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. मिड विकेट क्षेत्रामध्ये, मुख्य क्षेत्रामध्ये फिल्डिंग करताना मनोहर भोईर यांना आपण पाहिलं. अप्रतिम खेळ, जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 जवळची गावं. आज मात्र सर्व जवळचे संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळाले. मैत्रीपूर्ण संबंध जरूर ह्या आपल्या आसपासच्या गावांमध्ये पाहायला मिळतात, परंतु उतरल्यानंतर प्रत्येकाला सामना जिंकण्याची अभिलाषा असते, कारण की चॅम्पियन पद पटकवायचं आहे आणि त्यासाठी चाललेली ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू खोदून काढलाय ऑन साईडला. चेंडू गरंगळत चालला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलेल तोपर्यंत अवधी 1 धाव कंप्लीट. एका धावेनं डावाला सुरुवात झाली आहे. नारायण संघ बॅटिंग करत असताना टॉस जिंकला, बॅटिंग स्वीकारली आणि बॅटिंग करत असताना सुरुवात हवी तशी झाली नाही असं आपण म्हणू शकतो, कारण की 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ आज पूर्ण दिवस गाजवलाय नारिवलीनं आणि त्यांच्या समोर 2 षटकात किती धावा उभारतील हा पाहण्याजोगा प्रश्न. राऊंड द विकेटचा हा चेंडू आडव्या बॅटनं चपराक तर मारायची होती, परंतु चेंडूची पाहणी नाही. का गोलंदाजी होते. मागील सामन्यांमध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या मनोहर भोईर यांच्याकडनं गोलंदाजीमध्ये स्पेशली, त्यामध्ये आता दुरुस्ती केली आहे आणि आता इथे निश्चित ते स्वतःशी बोलतात की अभी नाही तो कभी नाही. इथे मला स्वतःला सिद्ध करावं लागेल तर आमचा संघ चॅम्पियन होईल आणि त्यासाठी आता त्यांची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू देखील चांगला होता, खोदून देखील काढलं. गॅपमध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु फेकी थोडीशी खराब, कलेक्ट झाली नाही फेकी. खरं तर ऑन द स्टॉप फेकी जेव्हा दुरून येते विकेट किपर साठी ती पकडणं, त्यासाठी देखील कलेक्टिंग चांगली आपल्याला दाखवावं लागतं. परंतु इथे 2 धावा प्राप्त झाल्या विकीला. या 2च्या मदतीनं धावफलक 3 या आकड्यावरती. अंतिम बॉल, शेवटचा चेंडू आहे षटकातील. गोलंदाज सज्ज होतोय राऊंड द विकेटनं. फुल लेनचा चेंडू, आता आमंत्रण होतं त्याला, स्वीकारलंय. बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार, यूज इट, षटकार. चला जास्त वेळ आता पूर्ण घालवायचा नाही बाया, ही दक्षता घ्या आपण. पहिलं षटक
जसं आपण म्हणतो की 5 षटकांची मॅच जेव्हा सीमित क्रिकेट पाहतो एखादं षटक पुरेसं असतं मॅचचा मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी किंवा मॅचचं चित्र पलटवण्यासाठी, परंतु जेव्हा 2 षटकांची मॅच आपण खेळता तेव्हा एखादा बॉल देखील पुरेसा आहे असं मी म्हणेन. आणि तोच बॉल जणू काही आला, अंतिम बॉल तिथे 6 आल्या, फक्त 3 होते आणि अंतिम बॉलवरती 6 आणि एकंदरीत 9 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज आदित्य प्रणव, यस प्रणव पाटील. धावा 9 आहेत, एक सिंगल, एक डबल, एक षटकार, 3 काढल्यात, एक यस यस ओके यस रिकरेक्शन करण्यात येईल. 10 धावा. जरूर आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स आहेत आणि आमचे गणेश पोरजी यांना देखील आपण पाहतोय. गुणसंख्या लेखन ते करतायत. नंदू गोंधली यांना गेली 4 दिवस आपण पाहिलं, अतिशय चांगलं कार्य गुणसंख्या लेखनाच्या माध्यमातून 10 आहेत. थोडीशी मिस्टेक झाली होती ती दुरुस्त झाली आहे. आणि आता दुसरं षटक प्रणव पाटीलचा वापर. समोर फलंदाज विकी तैनात आहे. एक षटकार अमरनं ठोकलाय. शॉर्ट पिच चेंडू हुक करायचं होतं परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक, आता तिथे आदित्य आहे. कारण की 2 आयकॉन प्लेअर घेऊन आज आता नारिवली संघ खेळताना पाहायला मिळतोय. ही जी संकल्पना आहे अगोदरच ह्या गोष्टी सांगितल्या होत्या, कारण की रेग्युलरच्या अगेन्स्ट जेव्हा 40+ संघ खेळणार आहे तर त्यासाठी 2 आपल्या गावचे रेग्युलर खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतील. ते चित्र आपण पाहतोय. समोर आता प्रणव पाटील सज्ज होईल. पहिला चेंडू तर चांगला आलाय, तिथे 1 धाव तर प्राप्त झाली आहे. आता अमर असेल. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचा हा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली, अगदी नाकाजवळून हा चेंडू मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. मॅच रंगेल, कारण की एका बाजूला गोलंदाजी ऋणविले व नारिंज संघाची देखील धारदार आहे. म्हणजे मॅचमध्ये 16-17 धावा जरी झाल्या तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगेल यात शंकाच नाही आहे. कसोशीनं प्रयत्न दोन्ही टीम्स करत असताना इथे देखील मागे काय घडतंय आणि धाव घेण्याचा प्रयत्न तर केला, वाईटचा इशारा पंचांचा, परंतु धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. परतावं लागेल ते विकी हजारेला. मागच्या मॅचचा मॅच विनर, परंतु या मॅच मध्ये फारसं योगदान त्याचं नाहीये. तो परतलाय धक्का पहिला रनआउटच्या स्वरूपामध्ये. सांघिक यश गावदेवी नारिवलीला. मिळाली. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, क्लास दाखवत असताना रेवण पाटील नारेंच्या यांच्याकडनं, जयवंत पाटील माफ करा, जयवंत पाटील नारेंच्या यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 1000. आता बॉल किती राहिले ते देखील पाहावं लागेल. आताचा वाईट बॉल, 2च चेंडू झालेत म्हणजे 4 शिल्लक आहेत. होऊ शकते षटकार हॅट्रिक. तीच तर्रार गोलंदाज, अतिशय चांगली त्याची गोलंदाजीची ऍक्शन देखील पाहायला मिळते. काय अफलातून चेंडू, अपील तर केला आणि फलंदाजानं देखील क्रीज सोडली. हा प्रामाणिकपणा आहे, त्याला देखील माहित आहे एज होती आणि झेल पकडला यष्टींच्या मागे. यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं यष्टीरक्षण शरद यांना आपण पाहतोय. शरद यांच्याकडनं मात्र शरद पाटील यांना आपण पाहू शकाल चांगलं यष्टीरक्षण झालं. प्रेमनाथला मात्र शून्यावरती परतवलंय, जिथे एका बाजूला फलंदाजांसाठी सुवर्ण संधी होती. सलग 3 षटकार 1000 रुपये आलेत जयवंतजी यांच्याकडनं. तर नारिवलीचे उपसरपंच सन्मान्य रामशेठ भोईर या ठिकाणी आहेत मंचावरती. या अगोदर देखील पाहिलं होतं. मान्यवरांना विनंती की या आपण, आपली जागा मंचावरती आहे, आपलं सहर्ष स्वागत असेल. गावचा संघ खेळतोय, थोडीशी हालचाल त्यांची देखील आहे. त्यांना देखील माहित आहे की आपल्या संघाने चॅम्पियन पद पटकावं, त्यासाठी आपण पाहू शकाल त्यांचा रेग्युलर संघ देखील आलाय. त्यांचे बरेचसे ग्रामस्थ देखील आपल्याला पाहायला मिळतात.
फुल लेनचा चेंडू अगदी लोअर फुल टॉस, त्याला टर्न केला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा चेंडू असं वाटलं होतं मागे निघून जाईल की काय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्या ठिकाणी. आदित्यला आपण पाहिलं धावा तिथे देखील पूर्ण केले जात आहेत. 14 धावा धावफलकावरती. षटकातील 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय वारामध्ये. आता जर आपण मैदानाचा विचार केला तर वाऱ्याचा वेग थोडासा पाहायला मिळतो, थंडावा आपल्याला पाहायला जरूर अनुभवायला मिळतो. इथे देखील बॉल चाललाय डीप मध्ये, एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल देखील झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू खेळपट्टीवरती भरपूर तेज असं आपण म्हणू शकतो. आणि धावफलक आता 17 वरती. शेवटचा चेंडू 16 धावा आहेत. शेवटचा चेंडू टार्गेट सेट बॉल. इथे किती धावा येतील? एखादा चौकार षटकार अपेक्षित असेल ऋणविलेवन नारायणला, परंतु एका बाजूने ज्या पद्धतीनं मेहनत केली आहे ती अबाधित राहण्यासाठी हा चेंडू महत्वाचा आहे नारिवली टीमसाठी. हा जर डॉट आला तर हे लक्ष फारसं मोठं नसेल असं निश्चित त्यांच्या मनाला जरूर वाटत असेल. शॉर्ट पिच चेंडू हुक करत असताना देखणा फटका. बॉल चाललाय तो आता 5 लेग लॉंग लेगच्या दिशेनं. पंचांच्या इशाऱ्याची होती प्रतीक्षा. चौकार की षटकार? यस, पंचांचा इशारा षटकार. अंतिम बॉल, शेवट गोड. आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 22 आता 23 म्हणजे मॅच मध्ये आता रंगत आहे. 2 रेग्युलरचे देखील खेळाडू आहेत आणि बॅटिंग जर आपण विचार केला तर 40+ माध्यमातून नारिवली संघाने देखील दमखम दाखवलाय. राजू काटे असतील, लक्ष्मण गोरपेकर असतील, संदीप असतील, म्हणजे बॅटिंग युनिट. धर्मेंद्रला देखील आपण पाहिलं होतं, एक मॅच फसली होती तिथे देखील त्यांचं चांगलं योगदान होतं. अशा पद्धतीनं अतिशय चांगला खेळ या टीमनं केलाय. परंतु काय घडेल काय बिघडेल खेळाच्या अंतिम सत्रात आपण आमचे साथी समालोचक मित्र सोनू बांगर यांच्या दिशेनं वळणार. तुर्ताच पुनश्च जय गणेश्वर 40+ क्रिकेट संघाचे आपण आभार व्यक्त करूया. आणि खास करून स्पेशली आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. खरं तर 4 दिवस इन्व्हाइट केलं होतं, परंतु आमचा शेड्यूल 3 दिवस आम्ही देखील देऊ शकलो. त्याबद्दल निश्चित आम्ही त्यांचे आभारी आहोत. अशाच पद्धतीचं प्रेम आमच्यावरती सातत्यानं असावं ही सदिच्छा इथे व्यक्त करतो. तुर्तास मी थांबतो, आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. फायनलचा हा थरार आणि अंतिम टप्प्यात आपण बोलूया आमचे जवळचे मित्र सोनू बांगर यांच्या दिशेनं. स्पर्धा आपण पाहिली आणि शेवटचा सामना आपण एन्जॉय करतायत. मेगा फायनलची मॅच या ठिकाणी सुरू आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रयास करते. अनेक सारे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामस्थ मंडळ धानसर यांचं देखील मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती देखील अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत, त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. ऑनलाईन देखील जोडले गेलेत अनेक सारे प्रेक्षक वर्ग, त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे तकदीर मात्र देखील या ठिकाणी नारायणचे एन्जॉय करतात मॅचला, त्यांचं देखील स्वागत असेल. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. लक्ष्मण गोरपेकर आणि आदित्य गोरपेकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 40+ संघामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर 2 आयकॉन घेण्याची मुभा जी दिली गेली आहे या स्पर्धेमध्ये, त्याच अनुषंगाने या ठिकाणी आयकॉनची भूमिका निभावतील ती फलंदाज आदित्य गोरपेकर. वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. आणि जी ट्रॉली गेली आपण लगेच बाहेर आहे. आपण सन्माननीय उपसरपंच राम भोईर साहेबांकडे चौकार हॅट्रिकसाठी तब्बल पारितोषिक असेल. 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून देखील केला जातो संघांवरती. आणि चला, स्ट्राईक केला फलंदाज आदित्य, नॉन केला फलंदाज लक्ष्मण गोरपेकर, ज्यांनी या सर्वांची मनं जिंकली आहेत. अंतिम सामना आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो आहे विकी माने. चला विकी, टाइमपास नकोय प्लीज. जिंकण्यासाठी धावा बनवायचे एकूण 23. 2 षटकांची लढत, 12 बॉलमध्ये 23ची गरज आहे. कोण बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ? चॅम्पियन बनण्यासाठी स्वप्न दोन्ही संघांना राखली आहेत, परंतु या ठिकाणी स्वप्न एकाच पूर्ण होईल. एक ठरेल चॅम्पियन, दुसरा ठरेल रनर ऑफ संघ.
जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संघाच्या आधारावरती दोन्ही संघ उतरले. दोघांना शुभेच्छा. गेम ऑन. यॉर्करचा प्रयास, शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित आणि तेवढ्याच वेगानं धाव कंप्लीट केली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. आदित्यचं खातं खुलं झालं. टीम नारिवली संघाचं देखील खातं खुलं होतं 1 या धावसंख्येनं. 11 बॉल विजयासाठी आता 22ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रेक्षक वर्गांच्या नजरा लागल्यात आणि या मॅचवरती देखील आपण पाहत आहेत स्ट्रायकिंगला फलंदाज लक्ष्मण गोरपेकर असतील, यांनी गोलंदाजी फार चांगली केली आहे आजच्या दिवसामध्ये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. वेग भरपूर होता परंतु दिशेपासून भरकटतायत गोलंदाज. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल 2 या आकड्यावरती. गरज आहे आता जिंकण्यासाठी 11 बॉलमध्ये 21 धावेची. रनअप भरपूर मोठा आहे गोलंदाजाचा देखील. तेवढ्याच वेगानं चेंडू देखील येत आहेत. पुढचा बॉल षटकातील, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका. यावेळी समोर खेळलेत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित असतील. थोडेसे फंबल होत आहेत. कव्हर करतील स्वतःला. तोपर्यंत फक्त सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 1ने पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक सध्या तरी पहिलं सुरू आहे. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावेची गरज असेल या मॅचमध्ये. सुरुवातीला 1-2 मोठे फटके येणं गरजेचं असेल टीम नारिवली संघासाठी आणि त्या शेवटच्या मोमेंटला हा सामना थोडासा कठीण होत जाईल. पुढचा बॉल, स्ट्रायकिंगला फलंदाज आयकॉन आदित्य. यॉर्कर, सत्तिक यॉर्कर पाहायला मिळते. ब्रह्मास्त्राचा वापर केला. ड्राईव्ह करतायत, समोर खेळतायत. लॉंग ऑनचा खेळाडू आला. 1च धाव ते मिळेल. शांत ठेवण्याचं काम करतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विकी माने. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या 4 वरती पोहोचली आहे. अजूनही 19ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली षटकाची विकीच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं पुढचा बॉल. एज लागली पाठीमागे. प्रोटेक्शन IS बॉडीच्या साह्यानं बॉल आणलाय. अन्यथा हा चौकार पाहायला मिळाला असता. शॉर्ट तडम्यांचा खेळाडू या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतो आणि पुन्हा एकदा फक्त सिंगल. एकरी अंकाने या ठिकाणी धावफलक पुढे सरसावत चाललंय संघ नारिवली. धावसंख्या 5 वरती पोहोचली आहे. अजूनही 18ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगलं षटक आतापर्यंत. आदित्यसाठी हा बॉल स्वीप करायचा होता परंतु बॅटवरती व्यवस्थित आला नाही. चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयास. फक्त या ठिकाणी पुन्हा एकदा 1च धाव मिळेल. लेग बाईटचा इशारा आणि धावसंख्या 6 वरती पोहोचली आहे. बॉल झाले षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर 5 बॉल आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. अजूनही 17ची गरज आहे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. काय गोलंदाजी केली, इम्प्रेसिव्ह प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. फरक आहे रेग्युलर क्रिकेट आणि त्याचबरोबर आपण पाहतोय 40+ क्रिकेट. परंतु आयकॉन देखील आपल्याला पाहायला मिळालेत. त्यांच्या अगेन्स्ट देखील चांगली गोलंदाजी आणि आता देखील हा डॉट बॉल. सफल ओव्हरची समाप्ती. षटक कंप्लीट झालं विकीचं आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 6. आता गरज आहे शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 17 धावेची. संगीत या ठिकाणी येते. 17 आकडा देखील आलाय. 17ची गरज सामना जिंकण्यासाठी. परंतु नक्की 17 आकडा अशुभ देखील मानला जातो कारण की 17 नोव्हेंबर 2012 साली आपण पाहिले गेले तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला तो 17चा खतरा जाणवला होता. स्क्रीनवरती तुम्ही सर्व प्रेक्षक वर्ग पाहतायत. WTCच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हर केलं जाते. सर्व आमच्या प्रेक्षक वर्गांना चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, प्रेक्षक वर्गांचा प्रतिसाद या स्पर्धेला. 6 बॉल 17ची गरज. गोलंदाज दुसरं षटक, अंतिम षटक ओमकार पाटील. पहिला चेंडू दिशाहीन पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. समीकरण बदललंय. 6 बॉल 16ची गरज आहे. आदित्यच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का, अपेक्षा भरपूर आहे टीम नारिवली संघाला. परंतु हे क्लायमेट सोपं नाहीये. या क्लायमेटमध्ये, या वातावरणामध्ये मोठे फटके मारणं. शांतमय वातावरण मैदानाच्या चौफेर तुम्ही नक्कीच पाहतायत. पूर्ण ग्राउंड शांत पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन. लाईन पिकअप केली. ओळखलं होतं बॉलला. पाठवलंय अप्परकटच्या साह्यानं. पॉइंट सीमारेखा बाहेर आलाय. चौकार. मॅच मध्ये थोडंसं कमबॅक. विजयासाठी गरज आहे ती 5 बॉल आणि आता 12 धावेची.
आज आप देखिए कि इसमें कितना है दम. दमखम दाखवतात या फटक्यावरती फलंदाज आदित्य. सांगून देतात अमेरिकेला सामना सहजासहजी सोडणार नाही आहोत. त्यामुळे या ठिकाणी रफ अँड टफ मध्ये हा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 5 बॉल विजयासाठी गरज आता. 12 धावेची पुढचा बॉल पुन्हा एकदा ओमकार पाटील. आप ट्रॅकर हुक केल्या पाठीमागे खेळाडू उपस्थित. जेलची संधी प्रयत्न केले यश लाभत नाहीये. जेलला ड्रॉप आणि धावा मिळतात एकूण 2. एक धाव फार महत्वाची या मॅच मध्ये दोन्ही संघासाठी. एका बाजूला प्रयत्न केले जात आहेत त्या धावा बनवण्यासाठी, दुसऱ्या बाजूला प्रयत्न सुरू आहेत धावा वाचवण्यासाठी. 4 बॉल 10 ची गरज आहे. हा सामना रंगतदार ठरेल यातील मात्र आता शंका नाहीये. दोन्ही संघांना नक्कीच प्रश्न पडलाय येणारा चेंडू कशा प्रकारे असेल. येणाऱ्या चेंडूवरती किती धावा मिळतील, की विकेट मिळेल, सिंगल मिळेल, डबल मिळेल, तिहेरी अंक चौकार की षटकार. अनेक सारे प्रश्न आहेत. 4 बॉल 10 ची गरज आहे. चॅम्पियन कोणता संघ बनेल. एका बाजूला टीम नारिवली, दुसऱ्या बाजूला टीम नारेन. फटका चांगला ऑन द टॉस आणि पाठवलाय बॉल सीमा पार. षटकार. सामन्यामध्ये परिवर्तन. 3 बॉल गरज आहे 4 ची. हेच क्रिकेट. एक स्टंप कोणी उचलू नका. सर्वात पहिली सूचना केली जाते. 5000 कट केले जातील. लक्ष असू द्या दोन्ही संघ. सामना कोणीही जिंको. हा, जर तुम्हाला उचलायचे असेल तर जे मेन पंच आहेत तिकडचे स्टंप आपण उचलू शकता. चला ऑन द टॉस खेळलेत. काय ताकद होती फटक्यामध्ये. नक्कीच षटकार आलाय आणि सामन्यामध्ये जिवंत झालाय संघ नारिवली. जे खेळाडू बसले होते डगआउट मध्ये ते आता उभे राहिलेत. ह्याच क्रिकेट आहे. सरड्या प्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आम्ही नेहमीच पाहिलाय आणि आता तोच क्रिकेट मैदानावरती घडतोय. लो फुल टॉस समोर खेळले. त्यावेळेस शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. फटका चांगला. खेळाडू पोहोचेल का पाहिजे आणि बॉल सीमा पार. चौकार. सामना जिंकलाय टीम नारिवली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम नारिवली. अभिनंदन टीम नारिवली आणि सन्माननीय रामशेठ भोईर साहेबांकडनं आदित्यसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या. फार चांगलं षटक होतं विकी मानेचं. दुसरं षटक असं वाटलं देखील नव्हतं की या क्लायमेटमध्ये सामना जिंकेल नारिवली संघ. परंतु केलेली कामगिरी, आयकॉनची भूमिका काय असते ते दाखवून दिले आदित्य गोरपेकरनं. 16 धावा ठोकल्यात या शेवटच्या षटकामध्ये. जयेंद्र शेठ पाटील आमच्या या ठिकाणी राणी देव्याचे ऑनर, त्यांच्याकडे शुभेच्छा. आणि एकनाथ शेठ मंडळासाठी 10,000 रुपये आलेले आहेत. एकनाथ शेठ यांच्याकडनं देखील त्यांचा देखील विशेष आभार असेल. अभिनंदन टीम नारिवली. हार्डलक टीम नारेन. भरेश शेठ भोईर यांच्याकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत टीम नारिवली संघाला. आणि परेश शेठ ठक्कर यांच्याकडनं देखील टीम नारिवली संघाला शुभेच्छा आल्यात. जयेंद्र शेठ पाटील यांच्याकडनं देखील शुभेच्छा असतील टीम नारिवली संघाला. आणि वळतो आपण आता लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे असतील जगदीशजी पाटील महागुरु. थँक्यू सो मच. तर काही मान्यवरांचा सन्मान आहे, आपण सन्मान करू. आता एक कार्यकुशल व्यक्तिमत्व ज्यांनी आपलं आयुष्य राजकारण करत असताना 80% समाजकारण केलं, 20% राजकारणाला महत्त्व देणारा, सर्वांचे लाडकी सुपरिचित असणारे हे उद्योजक सन्माननीय एकनाथ शेठ दत्तू म्हात्रे साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. त्यांना खरं तर विनंती करेन की आपण यावं आणि आपल्या मानाचा स्वीकार करावा. चला योगेश शेठ, किशोर ये ना. त्याचबरोबर आमचे पुरोगामी युवक संघटनेचे उपाध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय दर्शन गुरुनाथ शेठ पाटील पेंदर यांच्या वतीने 5,000 रुपयाचं डोनेशन आलं आहे. थँक्यू सो मच. चला एकनाथ शेठ दत्तू म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना आपल्याला पाहा मिळतोय.
त्याचबरोबर दर्शन गुरुनाथ शेठ पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करू. त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण याच आहे. खरं तर आपल्या शिक्षक मतदारसंघातील एकमेव शेतकरी कामगार पक्षाचे आमदार सन्माननीय बाराम शेठ पाटील यांच्या अगदी निकटवर्ती असणारे हे दर्शन शेठ गुरुनाथ पाटील पेंदर. मनोज पवार उत्तर शिव. अरविंद म्हात्रे याच एजी. त्याबरोबर डीजे आणि लाईव्ह टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. त्यांचं सुद्धा आपण सन्मान करू. भावेश म्हात्रे आपण याच आहे. ये ना भावेश या. भावेश म्हात्रे खुटारी यांचं सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. चला लाईव्ह वाले या. लाईव्ह WTC. अरे दादा ये. डीजे दादा या. मंडप डेकोरेटर्स निर्भय मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर. चला या लवकर. हॅलो. त्याचबरोबर मराठीचा गोड आवाज आणि आमचे जवळचे मित्र साई पाटील तुर्बे यांचं सुद्धा आपण सन्मान करू. गेली 3 दिवस या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. सातत्याने जॉब असताना सुद्धा स्वतःचा बिझनेस करतात आणि त्यातून वेळ मिळाला की अशा या स्पर्धा कव्हर करत असतात. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतोय.
हॅलो. तर आज तर ज्यांचा आवाज ऐकलाच, परंतु स्पर्धेच्या सुरुवातीपासून ज्यांचा आवाज मायक्रोफोनवरती आपण ऐकता, अगदी ज्येष्ठ समालोचक, नारिवली गावचा बुलंद आवाज, अगदी सिनियर समालोचक म्हणून ज्यांची ख्याती या टेनिस बॉल क्रिकेट विश्वात, जगदीशजी पाटील यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आलात आपल्या अमोघ वाणीनं, आपल्या शब्दसुमनांनी प्रेक्षकांची मनं जिंकली समालोचन करत असताना, आणि त्याबद्दल निश्चितपणानं आयोजकांच्या वतीनं आपला हा सन्मान. त्यानंतर पुन्हा पुढील सूत्र आपण महागुरू आमचे जगदीशजी यांच्या हातात आपण जरूर देऊ. चला आणखीन चला बक्षीस घेऊ. चारही संघ याचे आपण. टीम गावदेवी नारिवली, ऋणवेलेवा नारायण, त्याचबरोबर चॅलेंजर बेलवली आकाश वावेकर. आकाश वावेकर आपण या आपला सन्मान करू. आकाश वावेकर. आणि त्याचबरोबर एकटपाडा. चला या. हा, ज्यांनी वायफायची सुविधा पुरवली ते आकाश वावेकर. चला आकाश या. भावेश नामदेव पोरजी यांचा सुद्धा सन्मान करण्यात येईल. भावेश विघ्नेश पोरजी. चला या पटकन. चला आपण प्रेझेंटेशन सुद्धा करणार आहोत. जास्त वेळ घेऊ नका आता. चला आता प्रेझेंटेशन कडे जाऊ. अलंकार ये बाबा ये. चल चला चला आता प्रेझेंटेशन. जीवन पोरजी आपण सुद्धा याचं जवळ याचे सर्व संघ यांना एकटपाडा गायकर कंपनी. चला या. चला जो फायनलचा सामना झाला ऋणव 11 नारायणच्या विरोधात गावदेवी नारिवली यांच्यामध्ये, मागच्या सेमीफायनलचा जो सामना झाला होता त्या सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो लक्ष्मण गोरपेकर याचे लक्ष्मण. चला पारितोषिक दिलं जाईल. आमिर 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 नाव सांगा. रमेश दादा पोरजी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देतो एक ब्युटिफुल मोमेंटम. त्याचबरोबर थंड्याची बॉटल. देवांश आणि शर्वरी धनंजय पोरजी यांच्या वतीने हा थंडा दिला जातो. वेल प्लेट लक्ष्मण गोरपेकर. चला त्याचबरोबर आता फायनल जो फायनलचा सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच डीजे प्रवीण याचे आपण. जो फायनलचा सामना झाला त्या फायनलच्या सामन्यामध्ये अत्यंत चांगला चुरशीचा खेळ केला आणि शेवटच्या क्षणाला ज्याने सामना टर्न केला आयकॉन खेळाडू म्हणून आदित्य गोरपेकर. आधी याचे नारिवली टीम मधून खेळणारा आदित्य गोरपेकर आणि प्रणव पाटील एक गोलंदाज आणि एक बॅटर म्हणून त्याने ते आपल्याच गावातील 2 खेळाडू खेळवले गेले. चला आमच्या दिदी आहेत त्या दिदींच्या हस्ते आपण एक पारितोषिक देतो आदित्य गोरपेकरला. चांगला खेळ राहिला आधीचा. लास्ट मोमेंटला चौकार षटकार टोकत असताना मात्र फायनल जिंकून दिली गावदेवी नारिवली टीमला बायपेट. चला रेग्युलर मधून आपण देऊया. बस फिल्डर या स्पर्धेमध्ये पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे शूज होते आणि ते शूज चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलोय रेग्युलर मधून ज्याने खूप चांगला फिल्डिंग केलं आणि कॅच सुद्धा सर्वाधिक पकडल्या तो
नारायण संघाचा स्वप्नील शेंद्रे बस फिल्डर. चल विष्णू पोरजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं. चला शिवज विष्णू दादा या. वासुदेव शेठ घरत पनवेल तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी याचकडून हे शूज आणि ब्युटिफुल ट्रॉफी देण्यात आले. त्याचबरोबर बस गोलंदाज या स्पर्धेतील ज्याने या खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना चला ठीक आहे. आयोजन कमिटीने सांगितलं की एक 40+ एक रेग्युलरचं द्यायचं. चला बेस्ट फिल्डर देऊया आपण 40+च्या माध्यमातून, ज्यांचा आज चांगला अतिशय खेळ राहिला आहे. पहिलाच सामना जणू काय गमावला असं वाटत असताना 34 धावा करत असताना त्या डिफेन्स केल्या आणि चांगलं फिल्डिंग केलं. सर्वाधिक कॅच पकडल्या तो बेस्ट फिल्डर आहे स्पर्धेतील. टीम आहे गावदेवी नारिवली आणि फिल्डर आहे मनोहर भोईर ज्याने फायनलमध्ये चांगली गोलंदाजी केली. योगेश शेठ घरात गोल्डमॅन आमचे दानसर गावचे आणबान शान आणि ज्यांच्या वरती अधोरेखित गाणं किशोर शेठ पोरजी यांच्या खांद्याला खांदा लावून ही मित्रमंडळी त्यांच्या या ठिकाणी आपण त्यांच्या शुभ हस्ते बस फिल्डर या स्पर्धेतील देऊया. आता या स्पर्धेतील बस गोलंदाज या खेळपट्टीवर रेग्युलर मधून ह्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करणं खूप अवघड होतं, कारण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसामध्ये धावा झाल्या होत्या आणि पारितोषिक दिलंय अमित रसाल, नितेश रसाल, अभिजित पवार यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी बायसिकल आहे. बायसिकल आणि उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेतील, ज्याने सर्वाधिक विकेट मिळवले. 7 विकेट या स्पर्धेमध्ये पहा मिळाले आणि तो खेळाडू आहे जिशान गायकर एकटपाड्याचा. जिशान चला भावेश आणि आकाश या ठिकाणी उपस्थित आहेत. याच आहे जिशान ठरला ज्याने सर्वाधिक विकेट मिळवल्या. गोलंदाज त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये देऊया बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर या स्पर्धेतील आणि 40+ संघ आहे ज्याने या खेळपट्टीवरती सर्वाधिक विकेट मिळवले, चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या बॅटमधून धावा सुद्धा आल्या. त्या धावा काढणारा या ठिकाणी पाहतोय आपण बेस्ट बॉलर आहे 40+ संघाचा. टीम आहे गावदेवी नारिवली आणि खेळाडू आहे राजू काटे. बायसिकल मोहनदादा पोरजी हे उपस्थित आहेत आणि रमेशजी पोरजी यांच्या शुभ